ताई काय झालं? तुमच्याकडे पाहून कोणाला ओळखत नाही. तुम्हाला स्पष्ट सांगितलं आज शिस्त सांगा. आम्ही नाही सांगायला की मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं. मला नाही लढायचं. मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो. आणि मी उत्तमराव नानांपासून काम करत आलाय भाजपचं. कधी पद मागितलं नाही. 8 वर्ष कोणी काम केलं नाही. मी यायची ना तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन. तुम्ही ना कलेक्टर ऑफिसला जाऊ शकता की हे ना आपल्या महाल्यांच्या थ्रू मी किती कामं केले, वार्डामध्ये तुमच्या थ्रू किती कामं केलेले, प्रभागामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाटील नगरसेवक द्यायची का. त्यांनी नाही म्हटलं तर मी माघार घेईन. घाण करायची का परत माझ्या प्रभागात? काही होत नाही मामा. मी गटारचं पाणी पिलेली आहे. इतकं घाण पाणी डोक्यावर हंड्यारलेले फोटो सुद्धा आहे माझ्यावर. आणि मी तर पाण्याचा प्रश्न संगीता तांडेकरच्या घरी घेऊन गेले. ते बाटल्या भरून रिस्पॉन्स दिला नाही मला. मी नगरपालिकेत जाऊन सोडवलाय तो प्रश्न. हा हे मी तोंडावर बोलते, नाव बोलते ना. मी मागे नाहीये. बाटल्या घेऊन गेली ती पाण्याच्या, घाण पाण्याच्या. त्या नगरसेवकांना 2013 प्रत्येक वार्डात एक तरी दे मामा. एक एक सोडा आपल्या की गटारचं पाणी घेऊन तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती. मनापासून मामा तुमची खोटा आहे का? पाईपलाईन राजू भाऊ सांगेल, नाना बुलेटवाला सांगेल की संगीता पाटील 2013 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. मामा तुमची इतके चाहते ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक. आणि तिथं तुम्ही एक कमंडी देणार. तुम्ही तर काय उभे घे मामा. ती पाळमांचं 50 लाख रुपये खर्च किती पाहिजे आम्ही खर्च करतो. आम्हाला 1 रुपये नको द्या. स्वबळावर लढा नाही तर सर्व तोड नाही. आपण तर काम तुमच्यावर नाही ठेवणार मामा. पण आम्हाला स्पष्ट सांगा तुम्ही. मग खाली व्हायला मामा. आम्ही खाली मामा युती जरी झाली तरी मी एक एक देऊ शकता ना मामा. असं नाही ना. निवड तुम्ही 0 ठेवसाल तर कसं चालेल? आम्हाला कोण विचारणार? काय विषय नाही ना. 4 नगरसेवक पडून गेले. तुम्हाला बी माहिती मामा. असं काही कमळ काय हे प्रभागामध्ये माहित नव्हतं. 2018चा तुम्ही अनुभव घ्या ना. आपल्याला राहू देणार आहे. आज जो विषय होतोय हे सगळं निवड. मला आत्महत्या करावं लागेल एवढं मला टेन्शन आलेलं आहे. आपल्याला लढायचंय, काम करत राहायचं. खूप काम केलं. आपलं काम होतं. आम्ही खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून राहू. कस काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? स्पष्ट तुम्हाला मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा. मी माघार घेऊन येईन. मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन. मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या लोकांनी काय केलं, तुमच्या नामाला काय केलं हे सांगा मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना. तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या 45 त्रास होईल मामा. हे मी लिहून देते तुम्हाला. मी सांगते. मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे बी मी कळवलं होतं. लोकांना 4 नगरसेवक पळाले. माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो. लोक मला धरतात. तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पळून गेले, तुमच्या बहिणी पळून गेल्या. आमचं काम कोण करी? मला धरत होते लोक. म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही. पण प्रभागासाठी मला नाही. आणि मंडळ 1 मधून आपलं भाजपचा एक पण उमेदवार नाही. एक तर द्यायलाच पाहिजे. एक द्यायलाच पाहिजे. आपल्याला लढायचंय, काम करत राहायचं. आपलं काम होतं. आम्ही खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून राहू. कसं काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? स्पष्ट तुम्हाला मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा. मी माघार घेऊन. मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन. मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या लोकांनी काय केलं, तुमच्या नामाला काय केलं हे सांगा मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना. तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जर सगळ्याचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या 45 त्रास होईल मला. हे मी लिहून देते तुम्हाला.
मी सांगते मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे याचं मी उत्तर कळवलं देऊन होतं. द्या. मग आम्ही सगळं तुम्ही जे 4 म्हणता नगरसेवक पळाले, माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. पळ कुठे निघालं मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो लोक मला धरतात, तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पडून गेले, तुमच्या बहिणी पडून गेल्या, आमचं काम कोण करी, मला धरत होते लोक. म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिला असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही, पण प्रभागासाठी मला नाही. आणि मंडळ एक मधून आपला भाजपचा एक पण उमेदवार नाही ना. तर मग एक हे तर हे- एक तर द्यायलाच मध्ये पाहिजे. देता मग एक मध्ये का देत एक द्यायलाच नाही? पाहिजे. एक तर कार्यकर्ता द्या मामा, तुमचे समर्थक म्हणून तुम्ही बाकीच्यांना डाळवताय का हे? ज्या टायमाला स्पष्ट हे लोक हे तुमच्या बोलतो. प्रचाराला आले का मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे निवड केली. म्हणजे तुमचं हे पण राजू भाऊला कच्ची पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात. तरी मी नाही, आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिकी तुम्ही यातले, बोलू शकता, बाकीच्यांचा तुम्ही संबंध बोलू येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा. आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता असं. हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना. कोणी बी येईन, प्रवेश करीन, त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं. बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलाय प्रभाग एकला. कमळ कुठे विसरले होते लोक. एकटीने आणलंय, मी एकटी आहे. सांगा तुम्ही, नंतर मी येईल पाया जोडल्या एवढे. प्रभागात कोण येत होतं मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1ला आणि तिला तिकीट नाही. तर विषय काय आहे मामा? माझा राग न काही होतो मला. माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या अपमान लोक होतो मामा. काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहेत, तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन घ्या. मी फॉर्म टाकला नसता. मी मला तुम्हाला विचारून काय form सांगितलं, टाकला. तुम्ही असं नाही म्हणजे का टाकून मी ठेवा. ठेवतो. मी काय बोलली, टाकणार नाही. मी इज्जतदार बाई आहे. कारण आपल्याला मला 4 वेळा पळापळ विचारलं, पडत मी नाही. काय करायचं? मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही. त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला, त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लालचा का पक्षाने मला, हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई आहे. मी काम करणारी बाई आहे. मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं, माझा मामा, त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा. हे कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणुकीला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली आहे 4 नगरसेवक आणायला. मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले. ते हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं. खूप घाण झाली दादा. मला ड्युटी सोडून तुमच्या पंचवार्षिकला ना मामाला त्रास होणार तुम्हाला. मामा तुम्हाला मी शिर्डीला पण बोललो होतो. झोपली का विपत आराम सांगला तर मी तुमच्यासाठी फिरली. तुम्ही विचार करा. आम्ही तुमच्याकडे पाहून काम करतो मामा, बाकी कोणाला ओळखत नको रडू मला अपमान होतोय मामा वार्डात. मला दुसरं काही होत. मी एकच कार्यकर्ता आहे ना. 7 वर्षापासून कोणी काम केलं बीजेपी मला ते सांग. एक सांगा तुम्ही मला सांगा. अन्याय कोणाचा करा मामा, प्रचार इतक्या करायचा? बी नका करा की पाय पडतो आम्ही काय. तुमचं. इतकं बी नका इमोशनल. कारण मी ड्युटी सोडली 2 महिन्यापासून. अरे लढायचं रे आपल्याला रे. रडू नका रे. आम्ही तुमच्याकडे पाहून आपण सगळं काम करतो. करतो. आणि म्हणजे काय आम्ही सांगते कोणाला मामा, ओळखत नाही. ते टाकूला का मी टाकलेलं नसतं. मी फॉर्मच भरला नसता. तुम्हाला स्पष्ट सांगितलं, हा शिंद सांगा. आम्ही नाही मी ते नाही सांगायला मी तयार नाही. माझा अपमान होतो मामा. मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं, मला नाही लढायचं. मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो. आता त्यांनी बी मागे घेतलं. कोणासाठी? माझ्यासाठी. आणि आम्हाला आशा तुमच्याचकडे, आम्ही कोणाकडे अपेक्षा करू शकत. आणि तुमच्या हातात आहे मामा, तुम्ही करू शकता. दादा, ओय.
एवढं फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही नाही म्हणा तर आम्ही इथून निघून चालले हो आणि आम्ही मागे घेऊन काही गेलो. ठेवणार आजच घेऊन नाही गेलो. आपण तर काम करू तुमच्यावर रागदोष नाही ठेवणार मामा आम्ही. हा. पण आम्हाला पत्ता राहणार नाही. मला खाली वाढ लागतं मामा आम्ही खाली आता आपलं युती होईल असं माहिती नव्हतं. मामा युती जरी झाली तरी तरी मी एक द्या ना एक देऊ आणि शकता यांना ना कसं काय मी आता दुसऱ्या मामा असं नाही ना निवड तुम्ही झिरो ठेवसाल तर कसं चालेल आम्हाला कोण विचारणार आहे इलेक्शन मामा पण होईल तिथे सगळं मग पक्ष आम्ही उभा केला त्या टायमाला 4 नगर शॉक पडून गेले मी एकटीने प्रभाग 1 मध्ये पक्ष उभा तुम्हाला बी माहिती केला. मामा असं काही नाही जे सांगाल आम्ही तेच करू हा, तुम्ही म्हटलं या येऊ नाही येणार तर आम्ही कुठलंच तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही आज जाणार मी तिथं आलो. मला खूप फोन येत आहे की तुमचं तिकीट कापणार आहे तुमचं लक्षात ठेवा मामा तेवढं फक्त नाराज नका करू. चल चलायचं मामा तेवढा विचार करा बरं तुम्ही त्याचा खूप धक्का